नेहमी त्याच चवीचा मसाले भात खाण्यापेक्षा एकदा ह्या पद्धतीचा पौष्टिक असा मसाले भात तयार करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। नेहमी सारखा हा मसाले भात नसून यामध्ये आपण काबुली चणे घातलेले आहे, त्यामुळे हा खूपच पौष्टिक असा मसाले भात तयार होणार आहे। कृती नेहमी सारखी सोपीच आहे, चला सुरुवात करूया। त्यासाठी अर्धा वाटी काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि सकाळी बघा ते छान भिजले आहे। तर याच पद्धतीने रात्रभर काबुली चणे भिजून घ्यायचे। त्यानंतर सव्वा वाटी बासमती तांदूळ वाटीमध्ये काढून तो 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घ्यायचा। इथे मी बासमती तांदूळ वापरला, तुम्ही कोणताही मोकळा सुटसुटीत होणारा तांदूळ घ्या। तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील पूर्ण पाणी निथळून घ्यायचे। तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून झाकण ठेवून तांदूळ हा 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा। तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। फोडणी देण्यासाठी गॅसवर कुकर गरम करून त्यामध्ये तेल घालायचं। तेल गरम झाले की लगेच यामध्ये काही खडे मसाले, त्यामध्ये जिरे, मोहरी, लवंग, काळी मिरी, तेजपान, चक्रफूल इत्यादी खडे मसाले ॲड केले। मसाले हलकेसे परतून झाले की लगेच यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा परतून घ्यायचा। कांदा हलकासा परतला की लगेच यामध्ये कढीपत्त्याची पानं, 2 सुकलेल्या लाल मिरच्या अशा तोडून घातल्या। नंतर अद्रक लसणाची पेस्ट, तर अद्रक लसूण फ्रेश असं खलबत्त्यामध्ये कुटून घातलं, म्हणजे त्याचा फ्लेवर हा मसाले भाताला छान येतो। आता एक मोठा बटाटा त्याची साल काढून बारीक तुकडे करून घेतले होते ते घातले आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आपले भिजलेले काबुली चणे, तर ते 1 वाटी घातले। तर बटाटा, काबुली चणे हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे कारण ते कच्चे आहेत। आणि आता यामध्ये नेहमीप्रमाणेच मसाले ॲड करूया। त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, घरचं काळं तिखट आणि त्यासोबतच इथे मी थोडासा मॅगी मसाला सुद्धा घातला आहे। अशा कुठल्याही प्रकारच्या मसाला भातामध्ये तुम्ही जर मसाला मॅगी मसाला थोडा जरी घातला ना, तर भाताची चव ही दुप्पट होते बघा। सर्व मसाले आता व्यवस्थित असे परतून घेतले। यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घातला आणि जो भिजलेला तांदूळ होता बघा, त्यातील पाणी निथळून तो संपूर्ण यामध्ये घातला। आता हे हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, जेणेकरून मसाले हे राईसला छान कोट होतील। तर काबुली चणे भिजवून त्याचा हा मसाले भात तयार करून बघा, खूपच पौष्टिक आणि चविष्ट हा राईस तयार होतो। आता यामध्ये ना थोडीशी कसुरी मेथी चुरून घातली। कसुरी मेथीचा सुद्धा एक स्वतःचा फ्लेवर असतो, त्यामुळे चव छान दुप्पट होणार आहे बघा। आता या राईसमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर आहे तसाच राहतो। तर राईसच्या दुप्पट म्हणजेच तांदूळच्या दुप्पट यामध्ये गरम पाणी ॲड केलं, वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलं, सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा। कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर झाकण उघडायचं। बघा तर इथे मस्त आपला पौष्टिक झटपट असा मसाले भात तयार झालाय बघा। हा मसाले भात नेहमी सारखाच जरी करायला असला ना, तर चवीला मात्र हा वेगळा लागतो बघा। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। काबुली चणे रात्रभर भिजून घेतल्यामुळे ते व्यवस्थित असे 3 शिट्ट्यात शिजलेले आहे बघा। तर याच पद्धतीने भिजून घ्या। वरतून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, साजूक तुपाची धार, एकच नंबर। तर नेहमी तेच बनविण्यापेक्षा असं थोडंसं वेगळं ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।